आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सारंग सर, मला कल्पना आहे तुम्हाला काय वाटतं ते। इतकी वर्ष आम्ही तुमच्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करतोय, त्यामुळे तुम्हाला नकार देऊ शकत नाही। पण वर्षानुवर्ष सौंदर्याच्या ज्या संकल्पना रुजलेल्या आहेत या समाजामध्ये, त्या इतक्या झटक्यात कशा काय बदलतील? त्यामुळे सॉरी, आम्ही या कॅम्पेनमध्ये भाग नाही घेऊ शकत। ठीक आहे, ओके। सॉरी सर, पण यावेळी शक्य नाही। दादा, मला नाही वाटत की तुझा कॉन्सेप्ट वर्क करेल, कारण आतापर्यंत एकाही फायनान्सरने तुला रिजेक्ट केलं नव्हतं आणि आज सकाळपासून 20 फायनान्सरने रिजेक्ट केलं आपल्याला। सोहम, कारण माझ्या कन्सेप्टला तिलोत्तमा मेंदळेंचा पाठिंबा नाही आहे हे अख्ख्या मार्केटमध्ये पसरलंय। आणि सौंदर्याच्या बाबतीत जेवढा आईवर विश्वास आहे तेवढा बाकी कोणावरच नाही आहे, माझ्यावर पण नाही। मग दादा, हा आहे आपला उपाय। सावली, माझा आत्तापर्यंतचा अनुभव सांगतो की सावली वहिनी लकी आहे। तिच्या मागे ना कुठली तरी पॉवर आहे, म्हणजे त्याला अदृश्य शक्ती म्हणतात ना, ती आहे। म्हणजे अरे बबलू, सावली वहिनीने आत्तापर्यंत जे काही केलं त्यात तिला यश मिळालंय। आणि मुळातच हा विषय जर सावली वहिनीपासूनच सुरू झाला असेल तर तिच्या विठ्ठलाकडे यावर नक्कीच काहीतरी उपाय असेल। होप सो। सारंग सर कुठे आहेत? त्याला यायला अजून वेळ आहे। कामाचं काय झालं? नाही ना वहिनी, सकाळपासून इतक्या मीटिंग झाल्या, इतक्या इन्व्हेस्टर्सना भेटलो, आम्हाला एकाही इन्व्हेस्टरने होकार दिला नाही आणि दादाने टेन्शन घेतलंय त्याचं। हो ना वहिनी, हे असं कधीच झालं नव्हतं। वहिनी हरकत नाही, काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल। विठुराया, तूच मार्ग दाखव आता। बोला, का बोलवलं मला? तुझ्या त्या नवीन कॅम्पेन बद्दल कळलं मला। त्या गिरीश बापटला तू काहीतरी प्रेझेंटेशन दिलंस ना? आयडिया मस्त आहे, उत्तम आहे, मला आवडली। पण काय झालंय, कोणाचीच तुझ्या आईच्या विरोधात, म्हणजे तिलोत्तमा मेंदळेच्या विरोधात जाण्याची हिंमत नाही। कारण इतका मोठा सौंदर्याचा ब्रँड ज्या बाईने तयार केला आहे, त्याच बाईला ही कल्पना, म्हणजे ही आयडिया आवडलेली नाहीये। आपण इन्व्हेस्ट कसं करणार? बरोबर आहे तुमचं। तुमचं काय म्हणणं आहे यावर? मग तेच सांगायला आलोय, माझ्या ओळखीचे काही बिझनेसमन त्यांना तुझी आयडिया आवडलेली आहे। माझं प्राथमिक बोलणं झालेलं आहे, आता फक्त तू बोलून घे, म्हणजे काम मार्गी लागेल। सर नमस्कार। हां, सारंग मेंदळाला देतोय, जरा बोलून घेतं का प्लीज? येस येस, थँक्यू थँक्यू। एक मिनिट। हॅलो, हां बोला। सारंग, आम्हाला तुमची आयडिया कळली। तुम्ही ज्या कॅम्पेनसाठी इन्व्हेस्टमेंट शोधत आहात, तर आम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी रेडी आहोत। ठीक आहे, मी करतो तुम्हाला कॉन्टॅक्ट।
जगन्नाथजी थँक्यू. थँक्यू कशाला? माझ्या लेकीची कल्पना आहे. नक्की वर कोणा. असं समजा लेकीची मदत करताय, नेहमीसारखी काही गडबड करू नका म्हणजे झालं. बर बर, नाही करत. अरे तुला इन्व्हेस्टर मी दिलाय, कशी गडबड करील मी? आणि माझा विश्वास तुझ्यावर आधीपासून आहे. सो जावई बापू, ऑल द बेस्ट. थँक्यू. सावली वहिनीने आतापर्यंत जे काही केलं त्यात तिला यश मिळालं. आणि मुळातच हा विषय जर सावली वहिनीपासूनच सुरू झाला असेल तर तिच्या विठ्ठलाकडे यावर नक्कीच काहीतरी उपाय असेल. सारंग सर काय झालं? नाही झालं का काम? बोला ना काहीतरी, काय झालंय? का हसताय तुम्ही? काय झालं सांगा ना. सावली, आपलं काम झालंय. आपल्याला स्पॉन्सर मिळालाय. सोमराव, लोकराव, आपल्या कंपनीचे सीईओ बिझी आहेत, तर सगळं प्लॅनिंग आपल्यालाच करावं लागणार आहे. पण प्लॅन काय करायचा आहे? प्लॅन असं आहे, मी काय बोलतो, हा प्लॅन आहे. दादा मला एवढंच म्हणायचं होतं की प्लॅनिंग म्हणजे आता 50% काम तर आपलं झालेलं आहे, फायनान्स तर मिळालेलं आहे. आता पुढचं प्लॅनिंग काय आहे हे मला विचारायचं होतं. प्लॅनिंग जर का तू सांगितलं असतात, सोम सारंग दादाने काहीतरी विचार केला असेल ना, आणि म्हणून तर दादाला विचारतोय ना मी. कशाला विचारतोय? पण मला विचारायचं म्हणून मी बोलू. मागच्या वेळेला आपण ब्युटी पेजंट केलं होतं, ज्या ब्युटी पेजंटमध्ये अस्मी जिंकली होती, तसंच ह्या वेळेला आपण रूपम मॉडेल हंट करणार आहोत. सो ह्यामध्ये जी व्यक्ती जिंकेल तिचा चेहरा आपल्या साबणाच्या रॅपरवर येईल. मॉडेल हंट चांगली आयडिया आहे. पण मला काय वाटतं की आपण मॉडेल हंट करतोय तर त्याच्यात आपण इनर ब्युटी हायलाइट करतोय ना, त्यासाठी आपल्याकडे काहीतरी टॅगलाईन असली पाहिजे. जर आपल्याकडे टॅगलाईन असेल ना तर प्रिंट करून. दादा तू बोल. टॅगलाईन अशी असेल, तुमच्या आतल्या सुंदर भारतीय नारी समर्पित. ही टॅगलाईन असेल. ठीक आहे. बाकी सगळी माहिती मी सोशल मीडियाच्या टीमला दिलेली आहे. तुला काही माहिती पाहिजे असेल तर त्यांना विचार जाऊ. तुमच्या आतल्या सुंदर भारतीय नारीस समर्पित. समर्पित. अच्छा, मस्त आहे. मग तुला बोललो होतो ना जिथे सारंग असेल तिथे प्रॉब्लेम फिरकतच नाही. खूप काम आहेत आपल्याला.